आपल्या गावातल्या लोकांनी म्हणायचं अमक्याला द्या फलान द्या कोण असेल मेन त्यानं अमुक तमुक त्याचं त्यानं आपलं खाऊन घ्यायचं गट्टागोळ करायचा सगळं बघायचं काय गट्टागोळ खाऊन घ्यायचं काय 4 रुपये त्याच्याकडे मला सांगायचं अमक्याला दे फलान दे आमच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही पण आता आम्ही बी हुशार झालोय आतापर्यंत आम्ही तीच केलं पण आता आम्ही पण हुशार झालोय मग गॅस मागला गोड तेलाचं डबं मागलं सगळी महागाई झाली मग 1,500 परवडतंय का नोकरीचा विषय महत्वाचा बर 1,500 पेक्षा 1,500 त्याचं नाव मोठीपणा केला मग ती 1,500 नसतं दिलं तरी चाललं असतं पण स्वस्त गॅस स्वस्त करायला पाहिजे होता मुलांच्या शाळेच्या फी करायला पाहिजे होत्या इशाक पासेंना 100-1 मुल हिंडते त्यांच्या नोकऱ्या नाही त्या 20-50 बाऱ्या मुलं जाऊन मिलिटरीतनं आली करून मराठ्यांना प्राधान्य नाही अर्ध्या मार्कासाठी पोरं काढली गावातनी हिंडते ती पण जेवढं समजते तेवढं करणार की कुणाचं वाजवायचं कुणाचं बसवायचं आणि कुणाला उठवायचं ते आम्हाला कळतंय की शेवट बर आम्ही काय येडं आहे का बाकी आता काय सरकार आमचं ऐकू शकत नाही आमदार आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मुख्यमंत्री कोण आहेत माहिती आहेत का आपले मुख्यमंत्री कोण आहे नाही तुम्ही कोणी सांगा ना माझ्या दे ना तुझी ना अच्छा मुख्यमंत्री अगो कोण काय किस्ती पोरं आहे ती गावात पण त्यांना काय नोकरीच नाही नाहीच तर सगळं केलं प्रयत्न तर नाही मराठ्याला तर अजिबात लग्न तरी झालीत का त्यांची कशाला लग्न तरी आता नोकरी नाही म्हणजे लग्न करा होते ती का नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे नांदोशी या गावामध्ये औंध या परिसरातलं हे गाव आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये हे गाव येतं मला इथं मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण भेटलेले आहेत उपमुख्यमंत्री बी आता म्हणतात आमच्या लाडक्या बहिणी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री तर ह्या तिघांच्या बी लाडकी बहीण आहेत एक त्यांना मी भेटायला आलो मावशी तुमचं नाव काय अंजना तानाजी जाधव बर तुम्ही लय खुश असाल ना तुम्हाला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनीच लाडकी बहीण बनवलं हो बरोबरच आहे की आता पैसे दिल्यावर कुणी पण खुशच होत आहे की बर मग ते 1,500 रुपये मिळाल्यामुळे तुम्ही लय खुश आहात अहो 1,500 काय बघतोय दिलं ठीक आहे पण आता कायच नसण्यापेक्षा खुश माणूस होतेच ग्रामीण भागात काय आहे तेव्हा बर मग आता गॅस केवढ्याला झाला गॅस आता मस्त 800-900 रुपयाला आहे वाटतं बर मग गॅस मागला गोड तेलाचं डबं मागलं सगळी महागाई झाली मग 1,500 परवडतंय का बर मग सरकार तर ढोल वाजवतंय की आम्ही 1,500 दिलं महिला खुश आहेत म्हणून अहो आता तेवढं हो का खुश राहून नाही करायचं आता हो का 1,500 नसतं दिलं तरी पण महिला दुःखीच आहे त्या आणि दिलं तरी पण दुःखीच आहे त्या मग आता तेवढंच मिळालं तेवढंच एखादा बाजार झाला गावीन भागाला काय आहे मग बायकांना बोलायला त्यामुळे आपलं झालं खुश म्हणते त्या मग आता तुम्ही त्याच्यामुळे मतदान देणार गव्हर्नमेंटला आता मतदानाचं बघू की पुढच्या पुढे काय करायचं काय नाही द्यायचं का नाही द्यायचं ते आम्ही ठरवू की महिला पण त्यांना वाटतंच की आम्ही बी म्हणले की आता ते आमचं भाऊ आम्ही त्यांची बहीण रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच आम्हाला पैसे त्यांनी सोडलं मग सगळ्या महिला खुश झाल्या आपण त्यांना भाव मानायचा आपल्याला पैसे त्यांनी दिलेत म्हणजे त्यांनाच मतदान केलं पाहिजे त्यांनी काय म्हणतील ते केलं पाहिजे आतापर्यंत कुणीच काय केलं नाही पण त्यांनी 1,500 रुपये तरी दिले असं म्हणजे महिलांना वाटतंय ग्रामीण भागात काय आहे 10 रुपयाला मिस्त्री झाली चल जा ही म्हणतोय बाकीचं पुढचं बायका बघित नाही ते काय हाय नाही असं मग आता म्हणणार ना तशाच भावच मानायचा मग कुणीच काय केलं नाही त्यानं तेवढं केलं मग त्यासनी का करा आता त्यांनी 1.5 दिलं मग त्यांना मतदान द्यायचं तुम्ही काहीच नाही दिलं तर तुम्हाला द्यायचं मग खाल्लंय त्याच गावावं ना असं बायकांचं म्हणणं आहे मग आता मुलं वगैरे जे असतात तुमच्या घरामध्ये पोर आहेत त्यांना रोजगार नोकरी ते विषय महत्वाचं का 1,500 महत्वाचे तुम्हाला नोकरीचा विषय महत्वाचा 1,500 पेक्षा मुलांना नोकरी लागायला पाहिजे काहीतरी सुधारणा झाली पाहिजे महागाई जी असते ती जरा कमी झाली पाहिजे सगळं म्हणजे गॅस मागला तुम्हाला सांगतो ती शाळांच्या मुलांच्या फी मागल्या तेलांचं डबं मागलं सगळ्याला महागाई आली मग ती 1,500 कुठं पुरणार मग तुम्ही आता उपाशी राहण्यापेक्षा खावं लागतंच की मग तुम्ही सांगा की 1,500 रुपये मिळालं म्हणून त्या भावाला मतदान करायचं का त्यांनी नोकऱ्या दिल्या नाहीत पोरांना महागाई वाढवली म्हणून विरोधात मतदान करायचं ती ठरवणार की आम्ही मोर द्यायच्या वेळेस विरोधात द्यायचं का त्यांना द्यायचं ती 1,500 काय बघतोय मग ते काय आता सगळ्यांच्या बरोबर दिलेत म्हणल्यावर घेणार करणार आता कुठली बी महिला जरी मी नको म्हटली तरी दुसरी घेणारच आणि तिनं घेतलं तरी तुम्ही म्हणलं मला कर तर तुम्हाला सोडून त्यांना करणारच म्हणजे त्यांचे पैसे नाहीत ते आपलेच आहेत आपल्या टॅक्स मधून पण नुसतं सोडलेत आणि भावाचं नाव मोठीपणा केला मग ती 1,500 नसतं दिलं तरी चाललं असतं पण स्वस्त गॅस स्वस्त करायला पाहिजे होता मुलांच्या शाळेच्या फी करायला पाहिजे होत्या इशाक पासेंना 100-1 मुल हिंडते त्यांच्या नोकऱ्या नाही त्या 20-50 बाऱ्या मुलं जाऊन मिलिटरीतनं आली करून मराठ्यांना प्राधान्य नाही अर्ध्या मार्कासाठी पोरं काढली गावातनी हिंडते ती पोलीसच्या नोकरीसाठी पळून पळून फेस आला मुलांना सगळं करून करून कटाळली पण मराठ्यांना प्राधान्य नाही
आता ते मराठीसाठी काढली, मग आता करायचं काय? आता ते मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत, मध्यंतरी आंदोलन करत होतं तुमच्यासारख्या बायका वगैरे, त्यांनाही पोलिसांनी झोडपलं सरकारनं. मग आता काय करायला पाहिजे? पायात रक्त येईपर्यंत मारलं. मग आता काय केलं पाहिजे? मग शेवटी पर्याय नाही ना, सगळं करायचं ते करतोय, सगळं आम्हाला कळतोय, पण चालूनच जर देत नसेल तर मग काय करणार आहे आम्ही तरी? पण जेवढं समजतं तेवढं करणार की. कुणाचं वाजवायचं, कुणाचं बसवायचं, कुणाला उठवायचं ते आम्हाला कळतंय की शेवट. आम्ही काय येड आहे का? तुम्ही बी आता आलाय, तुम्हाला होय म्हणणार, उद्या काय करायचं ते आम्ही ठरवणार ना. मग बाकीचं काय आहे? तेवढ्यातच आमच्या हातात आहे. बाकी आता काय सरकार आमचं ऐकू शकत नाही, आमदार आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही काय म्हणेल ती त्यांचंच पोहोचत नाही. कशी पोचतेली? येत नाही आमदार येणार की, गावात येणार, कुठं वाईज करणार, जाणार. मग काय सगळ्या बायका मताच्या टायमाला जेवढे 2-4 दिवस येतात, ह्याच्या अधिक येतात का भेटायला? मग आपल्या गावातल्या लोकांनी म्हणायचं अमकेल द्या फलान द्या, कोण असेल मेन त्यानं अमुक तमुक, त्याचं त्यानं आपलं खाऊन घ्यायचं, गट्टागोळ करायचा, सगळं बघायचं. काय गट्टागोळ खाऊन घ्यायचं काय? 4 रुपये त्याच्याकडे मला सांगायचं अमकेल दे फलान दे. आमच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही. पण आता आम्ही बी हुशार झालोय, आतापर्यंत आम्ही तीच केलं, पण आता आम्ही पण हुशार झालोय. तू खातोय त्याचं 1,500 दिलं तरी तुम्ही हुशार झालाय, म्हणजे काय करायचं तुम्हाला माहिती? आम्हाला माहित झालंय की आता देऊ दे की, दिलं असलं तर सगळ्यांच्या बरोबर. आम्ही नसलं गेलं, घेतलं तरी तिथंच, घेतलं तरी तिथंच. पण 1,500 भागतंय का? नसतं 1,500 मुलांना नोकऱ्यांचं काय बघावं, गॅस पीस कमी करावा, महागाई कमी केली पाहिजे होती. मग शेतातल्या कडधान्याला, ह्याला ज्वारीला आमच्या अजिबात दर नाही, काय नाही, सगळं फेकून द्यायची बारी येते. ह्याला काय वाढवलं पाहिजे होतं, असं म्हणजे माझं म्हणणं आहे. हे आमदारांनी मला सांगा, तुमच्या नांदोशीमध्ये पाण्याची काय स्थिती आहे? शेतीला वगैरे कॅनल बिनाल आलेत ना इकडं? शेतीला कॅनल नाही, काय नाही, सगळं म्हणून कटाळलं. गुदघ्यापासून म्हणून ते मेल्या का जगलाय कोणाला, तवापासून पाणी येतंय ते अजूनच येतंय. आम्हाला कॅनल नाही, पाणी नाही, काय नाही. आणि हा जयकुमार गोरे कसा आहे? जयकुमार बी गोरे आहेच घेतात, करतोय तिकडच्या भागाला व्यवस्थित सगळं. आमच्यापर्यंत व्हायचं काय नाही अजून पोचला, हाय करतोय म्हणतोय म्हणलंय, पण अजून बघितलंय का तुम्ही? तर जय भाऊंना बघितलंय की तिथे नांदोशी मध्ये बी. बघितलंय की. मग त्यांनी इथं पाणी आणलंय का? नाही आणलं पाणी, अजून कुणाच आलं नाही. नाही पाणी आलं. मग ते तर म्हणतात पाणी आणलं आम्ही. नांदोशीत कुठं आणलंय अजून? नाही. मग खटाव तालुका आमचा, त्यांचा मानपर्यंत 15 वर्ष झाली की आमदार आहेत. मग आहेत की असतील, मग आता काय करायचं? पाणी नाही आणलं. गेल्या वर्षी तर आम्हाला पाणी प्यायला नव्हतं, आम्ही टँकर घेत होतो. ह्यांदा जरा पाऊस काळ झाल्यामुळे आम्हाला पाणी आहे, तर टँकर आल्यावर 50 रुपयाचा बॅलर घ्यायचा आणि पाणी प्यायचं. मग अशीच होती पोझिशन. आता ह्यांदा पाऊस काळ झाल्यामुळे हाय पाणी. हो. मग ते आमदार 15 वर्षापासून पाणी आणतो म्हणताय, म्हणजे ते काय खोटं बोलतायत का? आता ते त्यांच्या मनाला माहिती आहे. आणतो म्हणते, अजून तर आमच्या गावाला आलंच नाही. मग येतंय का नाही येत, आणतात का नाही ते त्यांना माहिती. आम्ही आपलं आणा म्हणायचं, आणलं ठीक, नाही आणलं तर चला हाय तसंच पुढं करायचं. असलं प्याचं इकात घ्यायचं नाही तर राहिलं. हे मुख्यमंत्री कोण आहेत माहिती आहेत का आपले? मुख्यमंत्री कोण आहे? नाही तुम्ही कोणी सांगा ना. माझ्या उद्या ना तुझी ना. अच्छा. मुख्यमंत्री अगो कोण काय? कोण आहे? देण्यातच नाही तर ते पाठीमागे एक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, ते कसे होते? पाठीमागे होते अगोदर, ते कोरोना काळात बघा. उद्धव ठाकरे. आता एकनाथ शिंदे आहेत. आता एकनाथ शिंदे झाला, ती बदलला आता झाला, त्यामुळे डोक्यात ना. बरोबर शिंदे येत आता. मग काय? मग त्यांनी ते उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं आणि स्वतः झालं, काहीतरी केलं इकडे तिकडे वाटतं झालं म्हणते. आता आम्हाला इतकं तरी माहित आहे का? आम्ही जर व्हिडिओ का सांगा काय झालं इकडे तिकडे, काय असं XYZ. ते 40 आमदार घेऊन गेले तिकडे, असं काहीतरी खोके मिळाले म्हणतात. असं काहीतरी अफरातफर केलं असेल, दिला असेल इकडे. आता तुम्ही बी आलाय, मला म्हणलं मावशी तुम्ही चांगलं भाषण केलं, काय नाही चला खुश आहे, 500 रुपये तुम्हाला देतो. हो बाया चांगलं आहे, मला दिले, तुमच्यासारखेच मी बाजू बोलणार. असं त्यांचं विवर आहे. बाकीचं काय आहे सांगा बरं बघू, आम्हाला तर इतकं काय समजतंय का? तुम्ही मी काय 500 रुपये दिले नाही लोकांना वाटेल. त्याचा भाग सांगते तुम्हाला. दिलं घेतलं त्याचं म्हणत नाही तसंच. मग शिंदेनी बी आपलं इकडे तिकडे काय केलं असेल, आपलं झालं असेल. बाकीचं काय तर त्यांना खोके मिळतात, तुम्हाला 1,500 रुपये चमच्यानं आपलं थोडस चिमटभर देतात. त्यांना मिळत असतील खोके ना, आम्हाला चिमटभर देत असून आम्ही प्रजा आपली खुश केली असेल, असं असेल काहीतरी. आता आम्हाला एवढं काय समजते का पुढचं? बरोबर, म्हणजे म्हणण्याचा भाग. पण ते तुम्हाला माहिती आहे का, एकनाथ शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातले आहेत. हो आहेत की. मग ते तुम्हाला असं वाटतं आपल्या सातारा जिल्ह्यासाठी, आपल्या नांदोशीसाठी त्यांनी काय भरपूर केलं? मुख्यमंत्री पदाचा वापर काहीच केले नाही, फक्त बहिणीलाच पैसे सोडले. ते ह्याच्या पलीकडे काय त्यांनी अजून केलंय? ते बी तुकडे, ती तुकडे सोडू दे, अर्ध सोडू दे, अक्क सोडू दे, पण तेवढं सोडलंय आता एवढंच. बाकी त्यांनी सुद्धा नाही काय केलं. काय नाही केलं. हो तेवढं. आणि आमदारांनी बी पाणी नाही दिलं. नाहीच पाणी अजून. काय हे राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं?
काय राजकारणाला करायचं आहे, सगळ्यांचं पोट भरलं म्हणजे तीच म्हणायचं. जे त्याच्या भातावर डाळ ओढून माणूस घेते, गोरगरिबापर्यंत कुणाला पोचून देत नाही. वरच्यावरच येतंय जातंय मिटतंय सर्व होतंय काय असेल ती. खालच्या लोकांना काय कळतंय कुठपर्यंत पोचून देते. तुमचं काय शिक्षण झालंय का थोडंफार? कायच नाही, 3री झाली फक्त, 2री. आम्ही 7 जणी बनी. आणि मग त्यावेळी जे तुमच्या वेळी समजा शिकले असतील काही एका दुसऱ्या गावातलं, त्यावेळी लय पैसे जायचे का शिक्षणासाठी? नव्हतं तवा नव्हतंच की. काय पुस्तक एक असलं तर चालायचं तवा. अंकल पी म्हणजे फुकट शिक्षण मिळायचं तवा. आपलं असंच की एवढं होतं का आमच्या वेळेस. आम्ही 3री 4थी केली तर पुस्तक बी नाही वही बी नाही. मैत्रिणीची पुस्तक वही पेन्सिल घेऊन 1 वर्ष. तुम्हाला मुलं किती आहेत आता? 2 आहेत, 1 मुलगा आणि 1 मुलगी. काय काय करतात ते? तर मुलीचं लग्न होऊन ती नांदा गेली, 2-3 मुलं झाली त्याला ना. आणि मुलगा इथं बाहेरच्या देशाला दुबईला जातोय आता, 1-2दा गेलाय. होय का? हो. अच्छा, चांगलं आहे की मग तुमचं. मग आता झालं चांगलं. आता मी की आतापर्यंत खुरपण घेऊन गाडीतनी भांगलायला प्रत्येक गाव गणाला काय आताशी गेले. मुलाला शिकवण्यासाठी किती खर्च तुम्हाला? काय त्रास झाला असेल ना? पैसे रोजगार करूनच की शिकवली. पोराची 15वी झाली, मुलीची 12वी झाली. परत ना चला जाऊ द्या मरू द्या, आता काय करायचं, नोकरी लागायची नाही म्हणून अकॅडमीत बेलेवाडीला टाकला 2-3 वर्षे. ती फी भागवली, ती कष्ट केलं. बेलेवाडीत झालं नाही, बहादूरवाडीत टाकला. बहादूरवाडीत शिकायचं, खाणं पिणं कष्ट करून रोजगार करून ती भागवलं. बहादूरवाडीत भागलं नाही म्हणून आणि कुंच एका गावाला पाठवला तर झालं, तरी पण कुठं झालं नाही. फेल सगळं गेलं. झालं कष्ट करून. पुण्या अकॅडम्या केल्या, पुण्या पोलिसासाठी केलं, सगळं केलं. कशा सुद्धा नाही. आम्ही कट्टाळून आता आम्हाला 200 रुपये हजेरी भांगलायला. सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत भांगलायचं. काय भागवायचं कसं? म्हणजे मुलाला हिथं नोकरी मिळाली म्हणून दुबईला गेला. मग आता नाहीच, नोकरीच नाही तर करायचं काय? मराठ्याने काय करायचं, खायचं काय? बरोबर. 10-15 हजार रुपये कंपनी त्याच्यात भागतंय का काय बाकीचं? बरोबर. आणि काय करायचं? कुठं आणायचं? जमीन आहे थोडीशी, अर्धा एकर. काय करायचं? काय किती पिकणार आहे? पाऊस आला तर कुजून जाते, पाऊस ना तर वाळून जाते. काय त्या जमिनीतलं खायचं? मग आम्हाला काम केल्याशिवाय पर्याय नाही. मग पिपरी नाही. तुम्ही मगाशी बोलत होता काय नोकऱ्या नाहीत काय नाही, बोंबलत फिरते. मग हिंडते की बाकीच्या हितीच की बोंबलत फिरते ती. आमचं एक पोरग हुशार चंचल बसून का करायचं म्हणून आपलं काहीतरी करून पासपोर्ट काढून इकडं तिकडं काहीतरी आपलं आयडियानं करून 2 रुपये इकडं तिकडं पण जायचं. ती वरी यायचं नाही, ती तर सुखाचं एका लोकांच्या देशात जायचं पोट भरायला. ती गेलं म्हणून बाकीच्या हितीच की बोंबलत. तुम्हाला किती आणून दाव, सकाळचं या तुम्हाला गोळा करून दावती. बरं, किस्ती पोरं आहे ती गावात. त्यांना काय नोकरीच नाही तर सगळं केलं प्रयत्न तर नाही. मराठ्याला तर अजिबात लग्न तरी झालीत का? कशाला लग्न तर आता नोकरी नाही म्हणले लग्न करा होते ती देते का? पोरगी म्हणते शाळा शिकलाय का, नोकरीला आहे का, मुंबईला फुले आहे का, हागाय संडास आहे का, आंघोळीला नाणी आहे का? आम्हाला 1 खणगर होतं त्याच्यात आम्ही दिवस काढलं. हॉल बी त्योच, किचन बी त्योच, बेडरूम बी त्योच, सगळं याकच. हे जे मराठ्यांच्या पोरांची अशी वाईट अवस्था आहे, ह्याला कोण कारणीभूत आहे? कुणामुळे झालं? म्हणजे हे काय पुढारी सरकार कुणामुळे? तुम्हाला काय वाटतंय? आता हे सरकारच नोकऱ्याचं दिना काय करून दिना म्हणजे सरकारच कारणीभूत म्हणायचं, दुसरं कोणाला काय म्हणायचंय? सरकारनं वरनं सोडलं, जरा मराठ्यांना काय दिलं प्राधान्य होऊ द्या, नाहीतर काय निम्म्याला निम्मती काय देते ती दिलं असतं. ती जरंगे पाटील सारखा म्हणतोय की मराठ्यासाठी की असं करा तसं करा, ती कसलं कुणबी दाखलं द्या, काय न द्या, समान पत्र करा, त्यांना हा काय तेवढा आम्हाला काहीतरी द्या, त्यांना ज्या दिला तर आम्हाला थोडा द्या, अशी लोक म्हणतात. मग ती सुद्धा दिलं नाही, त्यामुळे मराठ्याच्या मुलांना कशा नोकऱ्या लागणार आहे? ती दिलं तर मी म्हणते 10 मार्क जरी पोलिसात पडलं, जरा जरी सूट दिली 1 मार्क तरी 9 मार्क असलं तर ती सक्सेसफुल होतंय ना मुलगा. पण एवढं कायच नाही आम्हाला प्राधान्य. मग एवढं असलं तर ती पोर बाहेर निघतंय. बरोबर. काय करायचं सांगा मग? बरोबर. मग खरंय. म्हणजे तुमच्या पोरांना नोकऱ्या नाहीत, शिक्षण महाग झाले, सगळं झालं, गॅस मागलं, इथं शेतीला दर नाही, पाणी नाही, काय जनावरांचं काय? जनावराला बी पाऊस पडला तर चारा असतोय ना, तर मग वळलेलं काय करायचं जनावर? मागल्या वर्षी तर म्हणजे सोडून द्यावं, कुठं तर जाऊ द्या, काय घालायचं त्यांना? दुधाला वगैरे दर? दुधाला सुद्धा दर नाही. किती 40-60 रुपये म्हशीला, 40 का 30 रुपये गाईला. म्हशीला वय मी काय गेली मला वस्त्र नाही त्यामुळे मला माहित नाही. त्यांच्या जनावर आहेत, मला जनावर शिर्डी गुरु काय नाही, त्यामुळे दर किती मी दूध बी आणत. आपला कोरा पेने विषय मिटला. शेती म्हणते की इकडं 2दा ट्रॅक्टर जायचा आणि एकदा आलं की संपली शेती. हे ट्रॅक्टर तुमचं आहे का? कशाला हे लोकांचं आहे सगळं, आम्हाला काय नाही. बर, धन्यवाद. तुम्ही फार पोटतिडकीने बोलला. जर हे सरकारने ऐकलं तर बघू. आताच सरकार जाईलच, नवीन सरकार आले तर त्याला तरी बुद्धी सुचो असे आपण आशा व्यक्त करूया. आणि महत्वाचं तुमच्या मराठ्यांना आरक्षण मिळो,
हे बी आशा व्यक्त करू. फस पाहिजे का नाही काय मराठ्यांना सांगा, हो, तुमच्या हो. मनानं सांगा. नाही, आम्ही पाहिजे ना, म्हणतोय पाहिजे. म्हणू नको. नाही पाहिजे ना, पाहिजे ना. आता तुम्ही म्हणताय सगळे पोरं हाय बोंबलत तीच. फिरतील. अहो 100 त्यांना एक गावात आहे. बरं. नोकरी नाही का कुठं गेलं तरी ना काय येतंय माघारी मराठी म्हणून नुसतं मराठ्याचा शिका पडला की त्याचं संपलं. बर काय त्याच्या घरी आण खाया नसू द्या बर असं पोरासनी झालंय. हा धन्यवाद.